प्रभु आमचा मुक्तिदाता, धन्यवाद देऊ त्याला. प्रभु आमचा शांतीदाता, महिमा वरुणाचा. प्रभु मंदिरी येऊया, नवे गीत गाऊया, नमन करूया, आभार मानूया, प्रभुचा जय जय करूया. हालेलुया, 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 हालेलुया. आजची मिसाबली धर्मग्रामस्थांसाठी, सामुदायिक हेतूसाठी, स्वर्गवासी फ्रान्सिस अंतोन बॅप्टिस्टा स्मरणार्थ, वाढदिवसानिमित्तानं देवाच्या आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी, स्वर्गवासी तिरेस पोषण कोयलोसाठी महिन्याची मिसा, नवजात अभ्रकासाठी स्वर्गवासी प्रिन्सी चार्ल्स ग्रेशियस ह्याच्यासाठी 7व्याची मिसा अर्पण करत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ, तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सचनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. वचन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो नावा मुखेलिक. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्ती
पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची वैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसेश्वरांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्त परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकांवर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारा करतो. आमेन. प्रज्ञा ग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. नास्तिक आपणास म्हणतात, नीतिमान मनुष्य आपल्याला त्रास देतो, आपल्या जीवनाचा धिक्कार करतो, कायद्याच्या उल्लंघनाबद्दल आपली खरडपट्टी काढतो. आम्ही परंपरेविरुद्ध असल्याचा आरोप करतो, म्हणून आपण त्याच्या मार्गात दबा धरून बसूया. त्याचे शब्द खरे आहेत की काय ते पाहूया. त्याचा अंत कसा होतो ते बघूया. जर सद्गुणी मनुष्य देवाचा पुत्र असेल तर देव त्याची बाजू घेईल आणि त्याच्या शत्रूंच्या तावडीतून त्याची सुटका करील. त्याचा निष्ठुरतेने छळ करून त्याच्या सत्पत्तेची व सहनशीलतेची परीक्षा पाहूया. प्रभो माझे रक्षण करील असे तो म्हणतो, तेव्हा आपण त्याला लाजिरवाणा मृत्यूदंड देऊया. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नाम सामर्थ्याने मला तार, आपल्या शक्तीने मला न्याय दे. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या शब्दांकडे कान दे. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. कारण गर्विष्ठ लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत. निष्ठुर लोक माझा जीव घेऊ पाहतात. त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे. मी आनंदाने तुला यज्ञबळी अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाम उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. संत याकोबाच्या पत्रातून घेतलेले वाचन. जेथे मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था आणि प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया आणि सत्फल्ले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निष्कपट असे आहे. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही हाव धरता पण तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही घात करू पाहता. तुम्ही लोभाने
त्याच्या अगदी पाठीस लागता तरी ते तुमच्या पदरात पडत नाही. मग तुम्ही भांडता व लढता तरीही तुम्हाला ते मिळत नाहीच, कारण तुम्ही ते देवाजवळ मागत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभवर्तमानावरून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून निघून गालिलामधून चालले होते आणि हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारण्यास ते भ्याले. पुढे ते कफरनामात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता? पण ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या 12 जणांनाच बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाला पाहिजे. मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून तो त्यांना म्हणाला, जो कोणी माझ्या नावानं अशा बालकापैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या मिसामध्ये सहभागी होणाऱ्यामध्ये वेगवेगळे काम करणारे लोक असतील, काही कामगार असतील, त्यामध्ये काही व्यवस्थापक किंवा मॅनेजरचं काम करणारे असतील, काहींना आपल्या घरातील लहान मोठी कामं करावी लागतात. प्रत्येकजण आपापलं काम आपापलं कार्य करत असतो आणि ह्याद्वारे आपण प्रत्येकजण वेगवेगळी सेवा देत असतो. तो आपल्या जीवनाचा एक भाग असतो. तेथे चढाओढ ईर्ष्या नसते. स्वार्थीपणा आपल्याला बाजूला ठेवायला लागतो. तेथे वासनाला जागा देऊ नको. तेथे मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव असेल, तेथे भांडणं निर्माण होतात, तेथे शांती नसते. आज राजकारणात काय चाललं आहे आपल्याला सांगायची गरज नाही. संत जेम्स आज त्याबद्दल आपल्याला दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे आणि मार्गदर्शन करत आहे. त्यानंतर शुभवर्तमानात आपण लहान बालकाचे अनुकरण करावे. त्यांच्यामध्ये कपट नसते, ती नम्र असतात
आपण मोठं व्हावं, नाव कमावं असे प्रत्येकाला वाटते. तो मानवी स्वभाव आहे आणि त्यासाठी लोक पुष्कळ परिश्रम घेत असतात. काही जण त्यासाठी आडमार्गानं जाण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, इतरांचा विचार करत नाहीत. शिष्य ह्याला अपवाद नव्हते. थँक गॉड, देवाचे आभार मानूया, कारण सुवर्तिकांनी शिष्याच्या जीवनात जसं घडलं चांगलं आणि जे वाईट, योग्य होतं अयोग्य होतं, ते सर्व लिहून ठेवलेलं आहे, काही लपवलं नाही. कारण आपण शिष्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग काही बघतो जेथे ख्रिस्तानं त्याला करेक्ट करावं लागलं, त्यांची चूक दाखवावी लागली आणि ही त्यांनी नमूद केलेली आहे. ज्यांनी सुवार्ता लिहिली त्यांनी ही नमूद केलेली आहे, त्यांची चूकसुद्धा तेथे नमूद केलेली आपल्याला आढळते. म्हणून त्यांच्या जीवनातून आपल्याला बराच बोध घेता येतो. त्यांचा मानवी स्वभाव तिथे आपल्याला पाहायला मिळतो. आपण सुद्धा माणसं आहोत, आपण चुकतो आणि दुसऱ्याच्या चुकीमधून आपण शिकू शकतो. कारण जे प्रेषितांच्या जीवनात घडलं त्याबद्दल आज आपल्याला सावध करण्यात आलेलं आहे आणि प्रेषितांनी स्वतः हे नमूद केलेलं आहे. त्यांच्या जीवनात जे काही खरं घडलं ते. ख्रिस्त ह्या जगात देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. अनेक दाखल्यांनी शिष्यांना आणि लोकांना त्याने ह्या राज्याची ओळख करून दिली होती, पण हे राज्य कसे असेल हे त्यांना अद्याप समजले नव्हते. या जगातील राज्याप्रमाणे ते सत्ता अधिकार गाजवण्यासाठी नव्हते, ते प्रस्थापित करण्यासाठी त्याला कोणत्या हालअपेष्टा, कोणत्या प्रकारे मरणाला सामोरे जावं लागेल हे त्यांना अगोदरच ख्रिस्तानं सांगून ठेवले होते आणि आज पुन्हा तो एकदा उघडपणे त्यांना सांगत होता. आजच्या पहिल्या वाचनामध्ये ग्रंथामध्ये अगोदरच ते आपण जुन्या करारामध्ये सांगितलेलं आपण ऐकलेलं आहे. त्याला कोणत्या प्रकारचं मरण लोक त्याचा न्याय कसा करतील. त्यानंतर आपण स्तोत्रगीतामध्ये सुद्धा काही शब्द तिथे ऐकले हे जे घडणार होतं त्याबद्दल. प्रिय बंधुगिनो, ज्यावेळा ख्रिस्त आपल्या ह्या मरणाबद्दल उघड बोलत होता त्यावेळेला त्यांच्या शिष्यांमध्ये वेगळेच विचार चालू होते. एका वेळेला आपण एकच विचार करू शकतो. आता त्यांच्या मनामध्ये कोणते विचार होते हे खूप वेगळे होते. त्यांची चर्चा खूप स्वार्थी होती. त्यांना देवाचं राज्य कसे वेगळं असेल हे अद्याप समजलं नव्हतं. त्यांना देवाच्या राज्यात प्रमुख जागा हवी होती, अधिकाराची जागा हवी होती. शेवटी घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या वाटेत चाललेल्या चर्चेबद्दल ख्रिस्तानं विचारलं तेव्हा ते गप्प राहिले असं आपण बघितलं आहे. ख्रिस्ताने त्यांचे विचार ओळखले होते. तेव्हा त्याने त्यांच्यामध्ये एक बालक उभं केलं आणि त्या बालकाला त्याने कवटाळलं व ह्या बालकासारखं नम्र होण्यासाठी, बालकांचं अनुकरण करण्यासाठी ह्या संधीचा फायदा घेऊन त्यांना खरं मोठंपण कशात आहे हे ख्रिस्तानं आज दाखवलेलं आपण त्या सुवार्तेमध्ये ऐकलेलं आहे. ख्रिस्त म्हणतो, कोणी पहिला हो पाहत असेल त्यात त्याने सर्वांचा सेवक झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. सेवा, नम्रता ही त्यांच्या अन्वयांचा मार्ग असला पाहिजे असं ख्रिस्त आज सांगत आहे. ख्रिस्त म्हणतो, मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. शेवटच्या भोजनाचा प्रसंग आठवा. ख्रिस्तानं त्यांचे पाय धुवून त्यांना हा संदेश दिला. आपण तो पाहतो. तुम्ही मला प्रभू म्हणून म्हणता, मी तुमचा प्रभू असून तुमचे पाय धुतले. तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. पोपसुद्धा स्वतःला सेवकांचा सेवक म्हणून संबोधतात. सर्वण ऑफ द सर्वंट. होय प्रिय बंधुभगिनींनो, मत्तेय लिखित शुभवार्तामध्ये अध्याय 20 20 ते 28 यामध्ये आपल्याला जबद्दीच्या मुलांच्या आईने सुद्धा आपल्या 2 मुलांना प्रमुख जागा देण्यासाठी ख्रिस्ताकडे विनंती केलेली आपण ऐकतो. आज देऊळमाता ख्रिस्ताच्या शिकवणुकीतून आपल्याला काय बोध घ्यायला आमंत्रण करते. ज्यांना चर्चच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी मग ते धर्मगुरू असोत, प्रसेवक असोत, पालकीय सलगाल मंडळात असोत, सेवक नेते असोत, विन्सेंट डी पॉलमध्ये कार्य करणारे असोत, कोणत्याही चर्चच्या कार्यात सहभागी होण्यासाठी येणार असतील तर त्यांनी नम्र व्हायला पाहिजे.
मान सन्मानासाठी, एखादं पद घेण्यासाठी, भूषवण्यासाठी, अधिकार गाजवण्यासाठी नव्हे तर सेवा देण्यासाठी तयार असलं पाहिजे. हाच आपण संदेश घेऊ शकतो. आणि तशी ख्रिस्ताची आणि देऊळ मातेची पण आपल्याला शिकवणूक आहे. जर कोणी पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झालं पाहिजे आणि आपले मोठेपण हे सेवेच्या मोजपट्टीने आपल्याला मोजता येईल. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झालं आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या ओघानं कुमारी मरीपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास क्रूसी दिली. पोंती पिलाताच्या अंमलाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यास वैभवानं पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेश त्यामार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचं रहस्य साजरं करण्यासाठी ख्रिस्ताठे आम्ही एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपलं उत्तर आहे, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. नम्रतेचे व सौम्यतेचे शिक्षण देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना ईश्वरी कृपा व सामर्थ्य लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलो आहे. ही ख्रिस्ताची शिकवण आपल्या राजकीय नेत्यांनी आत्मसात करून कोणत्याही भ्रष्टाचाराला बळी न पडता देशाच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण मान सन्मानाची आस न धरता, स्वार्थी न बनता, त्यागमय वृत्तीनं इतरांची सेवा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त स्वतः प्रभू असून त्यांनी मानवाच्या तारणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. ख्रिस्तासारखी सेवकाची मनोवृत्ती आपणास लाभून बालकांसारखे निरागस, निष्कलंक, नम्र आपणास बनता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांच्या कामधंद्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा. आजारी, वृद्ध, दुःखी, कष्टी प्रभू स्पर्शित व्हावे. नोकरीच्या व जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून, मृतांना चिरशांती लाभावी म्हणून
आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या ह्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेबल उडीवा तुझ्या प्रेमानं भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचं व प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दानं अर्पण करत आहोत. त्यांचा दयेनं स्वीकार कर. ही दानं आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आमचा परमेश्वराच्या आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापातून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळं तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व संत याबरोबर आम्ही तुझं निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे.
हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया पुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंडेक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व याजक यांच्या सामची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारी प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र आत्मविश्वासानं म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण करे. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य वसून सदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया.
जगाची पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. तुझे नियम आम्ही मनपूर्वक पाळावेत म्हणून तू आम्हाला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळायला माझे पाऊल डळमळू देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारा आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरं करत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. Shikra